नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. ही अश्विनी. आज आपण बघायच्या आहेत वाळवणाचा प्रकार म्हणजे भरलेली मिरची. ही वाळवायची आहे आपल्याला. ह्याच्या आतमध्ये मसाला भरायचा आहे. या मिरचीला मध्ये चीर पाडून घ्यायची आहे. बिया काढायच्या नाही आहेत, देठंसुद्धा काढायची नाही आहेत. या मी आत्ता धुतलेल्या आहेत पाण्याने स्वच्छ. आता फडक्यावर वाळवायला ठेवणार. त्या सर्व मिरच्यांना मध्ये चीर पाडून घेणार आणि मसाला काय बनवायचा तर मेथी आहे, धने आहेत, थोडीशी मोहरी पावडर आहे, लाल तिखट आहे, जिरा पावडर आहे आणि आमचूर आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. हे सर्व आपण मसाला करताना बघायचं आहे. सर्व मसाला हा कोरडा आधी भाजायचा आहे, मग मिक्सरला लावायचा आहे आणि मग मिरचीमध्ये भरायचा आहे. चला तर ह्या आता आपण फडक्यावर वाळवायला ठेवूया आणि मग मसाला बघूया. या मिरच्यांमध्ये मसाला भरून झाल्यावर ह्या कडकडीत उन्हामध्ये वाळवायच्या. आता वाळवणाचे प्रकार जर का तुम्हाला करायचे असतील तर ते मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यातच करावे लागतात. या 2 महिन्यातलंच ऊन आपल्याला एकदम कडक मिळतं. त्याच्यामुळे आपले हे वाळवणाचे प्रकार एकदम छान वाळतात. आता चिंच आपण फ्रीजमध्ये ठेवतो. एवढे दिवस मी फ्रीजमध्ये ठेवायची, पण यावर्षी मी फ्रीजमध्ये ठेवणार नाही आहे. चिंचसुद्धा जर 7 उन्हं त्याला दिली आणि गच्चीवर मस्तपैकी पसरून वाळवली तर चिंचेचा रंग काळा होत नाही. आता ह्याच्यात मी तुम्हाला भरपूर टिप्स सांगितल्या. व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला टिप किती आहेत त्याही समजेल. आपल्याला आता भरायच्या मिरच्या करायच्या आहेत. त्याचा मसाला बघून घेऊया आपण. हे आहे काळं मीठ आहे, ही मेथी घेतलेली आहे, हिंगाचे खडे घेतले आहेत, जिरं घेतलं आहे, हे आमचूर पावडर घेतले आहे, ही मोहरीची डाळ घेतली आहे आणि हे थोडं लाल तिखट घेतलं आहे. त्याला लागणारे हे धने घेतले आहेत. हे सर्व मी अंदाजाने घेतलं आहे. तुम्हाला माप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते. 1 किलो मिरच्या आहेत, साधारण पाव किलो धने आहेत, 100 ग्रॅम मोहरीची डाळ आहे, 100 ग्रॅम आपलं जिरं आहे, आमचूर पावडर एक थोडीशी अंदाजाने घ्यायची आहे, तिखट अंदाजाने घ्यायचं आहे, काळं मीठ अंदाजाने घ्यायचं आहे, मेथी 2 चमचे खायचे घ्यायचे आहे आणि हिंग पण अंदाजाने घ्यायचं आहे. आता ह्याच्यात हे मीठ पण आपल्याला घालायचं आहे आणि थोडंसं तेलात मेथी तळायची आहे, हिंग तळायचं आहे आणि बाकी सर्व कोरडंच भाजायचं आहे. चला आता आपण भाजायला सुरुवात करूया. मिरच्या कापून झालेल्या आहेत. तुम्हाला 2 मिरच्या 3 मिरच्या मी अशा ठेवल्या आहेत कापून दाखवायला. मध्ये फक्त चीर पाडायची आहे आणि मग हा मसाला भाजून थंड झाला की मिक्सरला लावायचा आणि मग त्या मिरचीत भरायचा. या सर्व मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत. या पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत. ह्या पहा. मिरची अशी घ्यायची आहे आणि त्याला फक्त थोडीशी चीर द्यायची आहे. या 1 किलो मिरच्या आहेत. तुम्हाला एवढ्या नको असतील तर तुम्ही पाव किलो मिरचीचा करून बघा. पहिले सुरुवातीला पाव किलो मिरची करा, नंतर आवडली तर जास्ती मिरच्या आणा. या मार्च महिन्यामध्ये पूर्ण मार्च महिन्यात तुम्हाला ह्या मिरच्या बाजारात मिळतात. हे पहा, या बिया आहेत. या बिया मी काढल्या नाही आहेत. तुम्हाला हव्या असल्या तुम्ही काढू शकता. या पद्धतीने आपण या मिरचीला फक्त चीर घेऊन द्यायची. या गावठी मिरच्या आहेत. त्याच्यात तुम्हाला मोठ्या हव्या असतील, समजा भज्याच्या मिरच्या आपण आणतो भजी करण्यासाठी, त्या पण घेतल्यात तरी चालेल, पण ह्या तिखटाला कमी असतात म्हणून ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या सर्व मिरच्या आता माझ्या कापून झालेल्या आहेत. आता आपण मसाला भाजायचा आहे आणि मसाला गार झाला की मिक्सरला लावायचा आहे आणि मग भरायच्या आहेत सांडगी मिरच्या. ह्याचं नाव आहे सांडगी मिरच्या. वाळवणाचा एक प्रकार आहे. वाळवणाचे प्रकार जर तुम्हाला काही करायचे असतील, पापड, चिकोड्या, सांडगी मिरच्या, तर ते फक्त मार्च एप्रिल महिन्यातच आपल्याला करावे लागतात. कारण मार्च एप्रिल महिन्यातच ऊन आपलं खरं कडक मिळतं आपल्याला. मे महिन्यातलं ऊन आपण पकडायचं नाही. आपण हा फ्राय पॅन तापायला ठेवला आहे. आपण याच्यात पहिले धने घालून घेऊया. धने भाजून घेऊया. धने चाळून घ्यायचे आहेत बरं का. जिरं चाळून घ्यायचं आहे, धने चाळून घ्यायचे आहेत. थोडा मीडियम गॅस ठेवायचा आहे.
आता ह्याच्यातच आपण जिरं घालून घेऊया. हे हलकं हलकं भाजायचं नाही आहे, चांगल्या पद्धतीने भाजायचं आहे. जिरं पण ह्याच्यातच घालून घेऊया. गॅस मी मीडियम ठेवलेला आहे. हे भाजून झालं की आपण एका ताटलीत काढून घेऊया. मग आपल्याला ह्याच्यात तेल घालायचं आहे आणि मेथी आणि हिंग असं करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यातच आपण मीठ घालून घ्यायचं आहे. हे मीठ काळं मीठ मी घेतलं आहे. काळ्या मिठाचे हे खडे झाले आहेत, पण राहू द्या तसेच, ते मिक्सरला बारीक होणार, पण ते भाजणं गरजेचं आहे. तो भाजलं गेलं पाहिजे. आता ते गरम झालं की फुटून जायला पण. मीठही भाजून घ्यायचं ह्याला, कारण मिठाला पाणी सुटतं. आपल्याला हा वाळवणाचा प्रकार आहे म्हणून मीठ भाजून घ्यायचं आहे. याचा आपल्याला एक प्रकारे सुवास येतो इकडे, धन्याचा, जिऱ्याचा. आपण आता ह्याच्यात साधं मीठ पण घालून घेऊया. तर साधं मीठ आपल्याला एवढं लागणार नाही आहे, तुमच्या अंदाजाने तुम्ही घालायचं आहे. आणि मग मसाला झाला की चव बघायची आणि मग मीठ हवं असल्यास तुम्ही घालू शकता. मीठ का भाजायचं हे तुम्हाला मी आता टिप सांगितले आहे की मिठाला पाणी सुटतं, आपल्याला मिरचीला पाणी सुटायला नको आहे, म्हणून आपण मीठ भाजून घ्यायचं आहे. आता इथे छान सुवास यायला लागलेला आहे. याला एक अर्धा सेकंद अजून भाजलं की होऊन जाईल. झालेलंच आहे. आता मिठामुळे काय होतं, हे धने आपले जळत नाही. मिठामध्ये शेंगदाणे सुद्धा कोणी कोणी भाजतं, आपले शेंगदाणे काळे होत नाहीत त्याच्यामुळे. आता आपण ह्याच्यात मोहरीची डाळ घालून घेऊया. धने, जिरं, मीठ सर्व भाजलं गेलेलं आहे. मोहरीची डाळ भाजायची आहे, ती पण आपण ह्याच्यातच भाजून घेऊया. मोहरीची डाळ साधारण अंदाजाने घ्यायची तुमच्या. फक्त धने पाव किलो घ्या, जिरं 100 ग्रॅम घ्या. तिखट, मोहरी पावडर, आमचूर पावडर हे सगळं अंदाजाने घ्यायचं. मोहरी डाळ बाजारात मिळते. नंतर काळी मोहरी घ्यायची आणि मिक्सरला लावायची की झाली मोहरीची डाळ. आता हे आपलं सर्व तयार झालं आहे. हे आपण काढून घेऊया आणि याच्यात थोड्याशा तेलामध्ये हिंग आधी करून घेऊया आणि मग त्याच्यातच मेथी घालूया. आता बारीक गॅस केला तरी चालेल, हे असंच ठेवलं तरी पण चालेल. थोडंसं हे बाजूला सारूया. मिठामुळे हे जळणार नाही, आपण म्हणूनच मीठ घातलं आहे. आता मी तुम्हाला इथेच मध्ये करून दाखवत आहे. इथे जागा करून घेतली आहे. हे पहा, इथे तेल घालून घेतलं आहे. त्याच्यात हा हिंग घातला आहे. आता हा हिंग ह्याच्यामध्ये फुलून जाईल तेलात. हिंगाचे खडे घेतले आहेत. हिरा हिंग आहे. थोडासा गॅस मोठा केला आहे. तो हिंगत मात्र तळला गेला पाहिजे चांगला. पहा, हिंग फुललेला आहे. हिंग फुलायला लागतो तेलामध्ये. आता ह्याच्यातच आपण मेथी घालून घेऊया. आणि आपण सर्व एकाच पॅनमध्ये केलं आहे, आपण ते काढून घेतला नाही. आणि तुम्हाला असं जमत नसेल तर ते बाजूला काढून घ्या हे सर्व साहित्य. आणि मग हे हिंग आणि मेथी झाली की त्याच्यात परत हे साहित्य सर्व ओतून घ्या, म्हणजे गरम भांड्यात सर्व एकत्र परतलं जाईल ते. आणि फक्त गरम भांड्यात ठेवू नका, ताटात काढून घ्या. आता हे सर्व आपण परत एकत्र भाजूया. आता ह्याच्यातच आमचूर पावडर घालून घेऊया.
कारण आमचूर पावडर पण भाजली गेली पाहिजे. हे सर्व भाजलं गेलं तर जास्ती छान आपला मिरची राहणार. आणि या तेलामुळे काय होतं आहे, आपण थोडंसंच तेल घातलं आहे, 3-4 थेंब तेल घातलं आहे. एक खायचा चमचा तेल पकडा, त्यांनी काय होईल, त्याला पकड बसते त्या मसाल्याला. आणि मसाला जर अगदी सुका सुका वाटला तर गोडं तेल घातलं कच्चं तरी पण चालतं, नाहीतर मग लिंबू पिळा, लिंबाचा रस पिळा, म्हणजे लिंबाचा रस घाला. अर्धा लिंबू, त्याला खूप झालं. तुमच्या मिरच्या किती आहेत त्याप्रमाणे लिंबू पिळा. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण मसाला वेगळा दाखवला आहे. हा मसाला पूर्ण वेगळा आहे, याची चव पूर्ण वेगळी लागेल. मागचा व्हिडिओ जर बघितला त्याप्रमाणे मिरच्या केल्या त्या तर झटपट तयार होतात, त्याची चव पूर्ण वेगळी लागेल, ह्याची चव पूर्ण वेगळी लागेल. आपलं भाजून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये फक्त हळद घालायची आहे, पण ती मी आत्ता घातली नाही आहे. आता आपण हळद आणि तिखट हे वाटून झाल्यावर घालायचं आहे, नाहीतर ती हळद ह्याच्यामध्ये जळून जाईल. या पद्धतीने आपला हा मसाला भाजून झालेला आहे. आता आपण तो काढून घेऊया आणि गार झाला की मिक्सरला लावूया आणि मिरच्या भरूया. हे सांडगी मिरची करण्याचा हा मसाला आहे. आपण जो मसाला भाजून घेतला सांडगे मिरचीत भरायचा, तो मिक्सरमधनं काढून घेतला आहे, तो या पद्धतीत झालेला आहे. आता ह्याच्यात आपण हळद घालून घेऊया आणि तिखट घालून घेऊया. तिखट आता अंदाजाने घालायचे, थोडंसंच घातलेलं आहे, जास्ती घालायचं नाही आहे, आपल्याला मिरची तिखट व्हायला नको आहे. थोडंसं मीठ कमी वाटलं आहे म्हणून मी मीठ पण घालून घेत आहे. आणि ह्याच्यात हळद घालून घेत आहे. हळद तिखट हे सगळं तुमच्या अंदाजाने घालायचं आहे. आणि लिंबाची एकच फोड आहे, ती मी पिळून घेत आहे. हे तुम्हाला दाखवण्यासाठी लिंबू पिळून घेतलं आहे. खरा म्हणजे कोरडा मसाला पण त्याच्यात बसतो, त्याच्यात गरज पडत नाही कशाचीच, कारण आपण जे तेल घेतलं आहे त्याच्यावर हा मसाला चांगला होतो. आता हे सर्व चमच्याने आत्ता मिक्स करत आहे, पण हे हातानेच मिक्स करावं लागेल. हाताने सर्व एकत्र करायचं आणि आता मिरच्यातून भरायचं आणि मिरच्या उन्हामध्ये ठेवायच्या की झाल्या आपल्या सांडगी मिरच्या. हा सांडगी मिरचीमध्ये भरण्याचा मसाला, सांडगी मिरचीमध्ये भरण्याचा तयार झाला आहे मसाला. आता हा मसाला जर जास्ती झाला तर तुम्ही हवाबंद डब्यात ठेवू शकता. तुमच्या मिरच्या समजा संपल्या आणि मसाला उरला तर हवाबंद डब्यात ठेवा. तुम्ही कुठल्याही मिरच्या आणून त्याच्यात भरून ते वाळवू शकता. त्याला आपल्या गावठी मिरच्याच पाहिजे असं नाही, पण एक पारंपरिक त्याच मिरच्या आपल्या चालत आलेल्या आहेत आणि त्याच्यातच आपण हा मसाला भरतो. त्या तिखटाला कमी असतात आणि चांगल्या लागतात, म्हणून आपण त्याला चव असते म्हणून आपण त्या मिरच्या खातो. या पद्धतीने बनला आपला मिक्सरमधनं काढलेला सांडगी मिरचीचा मसाला. हा पहा. आता यामध्ये तिखट, हळद, मीठ सर्व घालून घेतलेलं आहे. आता हाताने सारखा करते आणि सर्व मिरच्यातून भरते. मग तुम्हाला भरलेल्या मिरच्या कशा दिसतात ते दाखवते आणि मग उद्यापासून त्या आपल्याला उन्हात ठेवायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्या बनल्या सांडगी मिरच्या. आपण जो मसाला तयार केला तो या मिरचीमध्ये आपण भरून घेतलेला आहे. मिरचीला मध्ये आपण चीर पाडली, त्याच्यामध्ये हा मसाला घट्ट भरून घ्यायचा, अजिबात तो बाहेर येत नाही. आता उद्यापासून या मिरच्या आपण उन्हात वाळवायच्या आहेत. आपण जी सांडगी मिरची भरून घेतली ती या पद्धतीने झालेली आहे. याला मी 4 उन्हं दाखवली आहेत, बघू शकताय. सर्व मिरच्यांमध्ये मसाला जसाच्या तसा आहे, खाली पडलेला नाही थाळ्यामध्ये. आता ही मिरची तेलामध्ये तळून घ्यायची आणि खायची. फक्त ही हवाबंद डब्यात भरा, अशी नुसतीच ठेवू नका किंवा हवा लागेल अशा डब्यात ठेवू नका. हा पहा, मसाला जसाच्या तसा आहे, असा आवाज येतो मिरच्या वाळल्यावर. ही मिरची वाळल्यावर असा आवाज आला पाहिजे आणि हा बघा असा तोडल्यावर पण त्याचा आवाज येतो. ही मिरची तयार झालेली आहे. ही आता तळून घ्यायची आणि खिचडीसोबत भातासोबत खायची आहे. ही सांडगी मिरची जर का आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे.